सुरुवातीला ही बातमी मोठी आहे। दिल्लीमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार आहे। जंतर मंतर मैदानावरती आंदोलन केलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती दिल्लीच्या रस्त्यांवरती पोलिसांचा मोठा फौजफाटा हा आज तैनात आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आज मायदेशी परतणार आहे। अभिजित दिपके थोड्याच वेळात दिल्ली विमानतळावर पोहोचतील। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये थेट आता कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे। दिल्ली विमानतळावरून आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय आज सीजेपीचं हे आंदोलन दिल्लीमध्ये होणार आहे आणि अगदी काही वेळातच दिल्ली विमानतळावरती अभिजित दिपके येतील असं सांगितलं जात आहे। काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की कॉकरोच जनता पार्टीनं आज दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलनाची हाक दिलेली आहे, एल्गार पुकारलेला आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। मी सध्या दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय आगमन या गेटवर आहे आणि 6 नंबरचा हा जो गेट आहे याच गेटनं ते अमेरिकेवरून लंडनहून या ठिकाणी मायदेशी परतणार आहेत आणि त्यासाठी आपण पाहतोय की पोलिसांचा CISFचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर दिल्लीचे रस्ते पाहिले जे टर्मिनल 3च्या जवळ येतात त्या ठिकाणी सुद्धा साध्या गणवेशामध्ये पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गाड्यांवरती लक्ष ठेवण्यात येत आहे। ज्या टुरिस्टच्या गाड्या त्या सुद्धा सोडल्या जात नाहीये, ज्या खाजगी गाड्या केवळ त्यांना परवानगी दिली जाते आणि चेहरे पाहिले जात आहेत, त्यांची माहिती विचारली जाते आणि त्यानंतरच टर्मिनल 3च्या दिशेने त्यांना सोडलं जातं। एकंदरीतच आपण पाहतोय की हा संपूर्ण जो परिसर आहे जो 4 ते 5 किलोमीटरचा रेडियस आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। दिल्ली पोलिसांना विशेष खबरदारी बाळगण्याचं जे आवाहन आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की CISFच्या एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त पाहायला मिळतोय, बॅरिकेडिंग ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे आणि 6 नंबर जो गेट आहे त्या गेटच्या आजूबाजूला आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेडिंग केलेली आहे, दोरखंड जे आहेत ते सुद्धा बांधण्यात आलेले आहेत या ठिकाणी आणि प्रत्येक हालचालींवर सुद्धा लक्ष ठेवलं जात आहेत। जे कार्यकर्ते त्यांना सुद्धा या ठिकाणी येण्यापासून रोखलं जाते अशी जी माहिती ती सध्या मिळते। 8:30च्या सुमारास अभिजित दिपके जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी जाऊन मग त्यांना बाहेर काढलं जाईल। सगळ्यात आधी ते या ठिकाणी येथील पोलिसांची बातचीत करतील अशी माहिती आहे आणि पार्लमेंटरी पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी ते जाणार असल्याची माहिती, त्या ठिकाणाहून आंदोलनाची परवानगी घेतील आणि मग जंतर मंतर या ठिकाणी संविधानिक मार्गाने शांततेत आंदोलन करण्याचा त्यांचा मानस आहे, त्यांचा पवित्र आहे। पण याला दिल्ली पोलीस आता कशा पद्धतीनं प्रतिसाद देणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण याच ठिकाणाहून त्यांना डिटेन केलं जाईल अशी सुद्धा एक माहिती मिळते। त्यामुळे संपूर्ण देशाच्या मीडियाचं आज जे लक्ष आहे ते CJPचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके त्यांच्यावरती लागलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये केवळ देशातलाच नाही तर आंतरराष्ट्रीय मीडिया जो आहे तो सुद्धा या ठिकाणी एअरपोर्टवर पोहोचलेला आहे आणि सगळ्या हालचालींवर त्यांचं सुद्धा लक्ष आहे। नीट CUT इत्यादी राष्ट्रीय परीक्षांमध्ये जो कथित गैरव्यवहार झाला आहे त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची त्यांनी प्रामुख्याने मागणी केली आहे। यानंतर दुसरी त्यांची मागणी आहे ती म्हणजे नीट परीक्षांमधील पारदर्शकता जी आणायला हवी यासाठी हे आंदोलन करतायत आणि शिक्षणासाठी लंडनला बॉस्टनला गेलेले अभिजित दिपके हे आज दिल्लीत पोहोचत आहेत, भारतात पोहोचत आहेत, मायदेशी पोहोचत आहेत। त्यामुळे मोठी गर्दी अपेक्षित आहे कारण त्यांनी तरुणांना Xच्या माध्यमातून आवाहन केलं की मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर या। त्यामुळे जंतर मंतर या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात आहे। दिल्ली पोलिसांनी कंबर कसलेली आहे आणि संदर्भातली अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत गिरीश। आपण आता जाऊयात थेट जंतर मंतर मैदानावर, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप हे उपस्थित आहेत। प्रमोद, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद CJPला सोशल मीडियावरती मिळाला आणि आज थेट जंतर मंतरवरती आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। काय अपडेट? त्या ठिकाणी कशी सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे? सेजल, अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने गिरीश यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या तासाभरामध्ये खरं तर अभिजित दिपके जे आहेत ते दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचतील आणि इथून ते पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन आणि मग जंतर मंतरला जाणार आहेत। मी सध्या दिल्ली विमानतळाच्या बाहेरच्या रस्त्यावरती सेजल, इथली मी सध्याची दृश्य दाखवतोय। अशा पद्धतीची दृश्य म्हणजे इतका मोठा फौजफाटा पोलिसांचा खरं तर यापूर्वी मी मागच्या 3-4 वर्षामध्ये दिल्लीच्या एअरपोर्टवरती कधीच बघितला नाहीये। दिल्ली पोलीस असतील, त्यांचा CISF असेल किंवा रॅपिड ॲक्शन फोर्सचे मोठे जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जे आगमनाचं गेट आहे सेजल, त्या गेटच्या बाहेर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती बॅरिकेडिंग जे आहेत ते लावले जात आहेत। पुढच्या तासाभर जरी अभिजित या ठिकाणी येणार असला तरी आता इथून जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना सोडलं जात नाहीये। मीडियाला एका बाजूला
बाजूला केलेलं आहे आणि पोलीस म्हणजे साध्या गणवेशातील पोलीस असतील किंवा दिल्ली पोलीस असतील यासह जे ट्रॅफिकचे पोलीस असतील हेही या ठिकाणी तैनात आहेत. आपण बघू शकतोय पोलिसांच्या गाड्या वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. जर इथं अभिजित आले तर इतर कार्यकर्त्यांना येण्यापासून खरं तर दिल्ली विमानतळ परिसरामध्ये मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यांना इथे येऊ नका अशा पद्धतीचे आवाहन देखील अभिजित दिपके यांनी केलेलं आहे. पण जर समजा असं करत असताना जरी काही कार्यकर्ते आले तर त्यांना रोखण्यासाठी म्हणून दिल्ली पोलिसांचा खरं तर हा तगडा सगळा बंदोबस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळते. आपण बघू शकतो सेजल मोबाईल कमांड अँड कंट्रोल वाहन हे देखील या ठिकाणी आलेलं आहे. जर सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे मेसेज कुणाकडनं स्प्रेड झाले तर ते मेसेज थांबवण्याची व्यवस्था देखील दिल्ली पोलिसांकडनं करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि अशा पद्धतीचं वाहन या ठिकाणी आहे. आपण समोरच्या बाजूला बघू शकतो रस्त्यावरती पुढच्या बाजूला पोलिसांच्या वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात चोख असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. प्रमोद, या संदर्भात तुमच्याकडून वारंवार अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.